नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर। मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजचा लेक्चर नंबर असणार आहे 12। आपण घेत आहोत पीवायक्यू क्वेश्चन आणि हे क्वेश्चन असणार आहे आरआरबी एनटीपीसी म्हणजे रेल्वेच्या सगळ्या एक्झामसाठी आणि त्याचसोबत एसएससीच्या सगळ्या एक्झामसाठी ग्रुप डी साठी स्पेशल आपण हे लेक्चर घेत आहोत। तर ह्या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या प्रश्न उत्तरांना। ज्यांनाही उत्तरे माहिती असेल त्यांनी कमेंटद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। ठीक आहे, चला पहिला प्रश्न बघणार आहोत। कॅफीन कुठे असतं? कॅफीन काय आहे तर एक आपल्याला त्रास देणारा घटक आहे। जो कॅफीन जो आहे त्याच्याने काय होतं जसं तुम्हाला माहिती आहे। ठीक आहे, कॅफीन जो आहे तो आपल्या शरीराला त्रास असलेला घटक आहे आणि म्हणून जास्तीत जास्त कॉफी पित नाही ना आपण, बरोबर की नाही। मग कॅफीन कुठे असणार आहे? तंबाखू, बटाटा, कॉफी, पालक। तर पर्याय नंबर आपला तिसरा येणार आहे योग्य। कॉफी मध्ये सगळ्यात जास्त कॅफीन सापडतं जो तुमच्या ब्रेनला इफेक्ट करत असतो। तंबाखू मध्ये हानिकारक पदार्थ असतात जसं की कोण असतो? निकोटीन असतो। बटाट्यामध्ये काय असतं? स्टार्च असतं। ठीक आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय। पालक मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त पद्धतीचं लोह मिळत असतं, तर पालक जर तुम्ही खाल्ली तर चांगलंच आहे। ठीक आहे, हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीराला चांगल्या असतात, हानिकारक नाहीये त्या। ओके, लक्षात आलं? सगळ्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून सेशनला लाईक करून घ्यायचंय प्रत्येकाने। ओके, देन पुढचा प्रश्न बघा। लिंबाच्या रसाचे पीएच मूल्य काय आहे? लिंबाच्या रसाचे विचारलेला आहे हा प्रश्न तुमचा आलेला आहे आम्ल व आम्लारी मधून। ठीक आहे, ज्यांनाही याचं उत्तर माहिती असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून मला सांगायचं। तुमच्या ज्या कमेंट आहे त्या मी नक्कीच वाचणार आहे। ठीक आहे, सगळ्यांनी सेशनला लाईक करून लिंकला शेअर करून घ्या। ग्रुप डी साठीचं टॅग मेंटेनरचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे। अजून कुठल्या पोस्ट बद्दल तुम्हाला तुमच्या झोन मधल्या वॅकन्सी बघायच्या असतील तर तुम्ही मला ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून सांगा किंवा या लेक्चरच्या खालच्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करून जरी सांगितली तरी सुद्धा चालणार आहे। ठीक आहे, लिंबाच्या रसाचे पीएच मूल्य, पीएच चा अर्थ काय होतो सांगा बरं? पॉवर ऑफ हायड्रोजन। पीएच चा अर्थ काय होतो? पॉवर ऑफ हायड्रोजन। म्हणजे एखाद्या द्रावणामध्ये हायड्रोजन आयनची किती सहती आहे हे मोजण्यासाठी आपण पीएच चा वापर करतो। तर लिंबाचा पीएच जो आहे तो येणार 2.2। ठीक आहे, म्हणजे लिंबू काय झाला? ऍसिडिक झाला। काय झाला? ऍसिडिक। ऍसिडिक कसा झाला तर बघणार आहोत पुढे। बघा, ही आहे पीएच मापन श्रेणी। ही काय आहे आपली? पीएच मापन श्रेणी, ज्यामध्ये 1 पासून 14 पर्यंत पूर्ण पीएच दिलेले आहे। ठीक आहे, आता तिथे 7 तुम्ही जर बघाल तर 7 हा येतो न्यूट्रलला। न्यूट्रलचा अर्थ काय होतो? उदासीन। न्यूट्रल म्हणजे ना ऍसिड आहे ना बेस आहे। लक्षात आलं? तर इथे तुम्हाला बघा वरती लेमन दिलेला आहे ना, तर ह्याचा पीएच काय तो 2.2। काय तो? 2.2। आता आपल्या इथे दिलाय स्टमक ऍसिड म्हणजे काय आहे? HCl आहे। काय आहे? HCl, ज्याला हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हटलं जातं। त्याचा पण पीएच किती आहे? 1.2 आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने कॉफीचा दिलेला आहे 5 आहे। वॉटरचा पीएच दिलेला आहे 7 आहे। ठीक आहे, बेकिंग सोडा याचा पीएच 9 दिलेला आहे। आता बेकिंग सोडा कशामध्ये गेला? मग 7च्या पुढे जर पीएच जात असेल तर तो बेस मध्ये जातो म्हणजे आम्लारी मध्ये जातो। 7च्या आधी पीएच तुमचा दिलेला असेल तर तो कशामध्ये येतो? ऍसिड मध्ये म्हणजे आम्लामध्ये येत असतो। ओके, समजलंय सर्वांना? तर सेशनच्या लिंकला शेअर करा। चला पटापट लाईक पण करून घ्या सगळ्यांनी व्यवस्थित। तर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। बघा, लिंबू मध्ये कोणते ऍसिड असते? आता आपण काय बघितलं? आधीच्या प्रश्नामध्ये बघितला पीएच। ओके, काय बघितलं होतं? पीएच। आता आपण काय बघणार आहोत की कोणतं ऍसिड आहे? लिंबाच्या रसामध्ये असलेल्या ऍसिडचं नाव काय? टार्टरिक, ब्युटेरिक, सायट्रिक अँड फार्मिक। तर हा प्रश्न तुम्हाला आम्ल आम्लारीतूनच येतो। ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण पीएच मापन शिकतो त्यामध्ये आम्ल व आम्लारी, ज्याच्यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत? पीएच मापन पण शिकतो। ठीक आहे, बघा टार्टरिक कशामध्ये असतं? द्राक्षामध्ये असतं। फॉर्मिक मुंग्यांच्या दंशामध्ये असतं है ना। मग उरलं काय? ब्युटेरिक अँड सायट्रिक। तर आन्सर काय येणार आहे? पर्याय नंबर तिसरा योग्य, सायट्रिक जे आहे। आता सायट्रिक हे सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये असतं, जसं की आवळा झालं, संत्री झालं, लिंबू, ह्या सगळ्यांमध्ये सायट्रिक हे आम्ल येतं। लक्षात येत आहे ना सर्वांना? तर आम्ल व आम्लारी व्यवस्थित करून ठेवायचे। आपल्याला थोडे जास्त लेवलचे क्वेश्चन करावे लागणार आहे कारण इथे तुमचं सामान्य विज्ञान 25 मार्काला विचारलं जातं। ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित कन्सेप्टने अभ्यास करणार आणि रोजच्या अभ्यासाला तुम्ही जॉईन होणार असाल तर ग्रुप डी ची वॅकन्सी जी आलेली आहे त्यामध्ये एक पद तर तुमचंच आहे, एक जागा तर तुमचीच आहे, बरोबर? ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती। बघा, आता इथे तुम्हाला बॉक्साइड ना एक खनिज दिलेलं आहे। हा, बॉक्साइड काय आहे?
खनिज. लक्षात आलं सगळ्यांना, बॉक्साईड खनिज आहे. आता हे कोणते महत्वाचे धातू आहे बरं? बॉक्साईड मधून आपल्याला एक धातू मिळतो, ठीक आहे. बॉक्साईड एक खनिज आहे. आता बघा आपल्याला खनिजे कसे सापडतात, ज्याच्यामध्ये ना अशुद्धी असते, धातू असतो, त्यांना एकत्र येऊन खडकाच्या रूपामध्ये ते आपल्याला सापडतात. तुम्हाला बघायचं असेल म्हणून मी घेऊन आलेली म्हणजे इथे तुम्हाला दाखवत आहे. बघा अशा पद्धतीचं बॉक्साईड आहे. तर हे कसं दिसतंय तुम्हाला? हा दगड दिसतोय. तुम्ही म्हणाल मॅडम हा तर दगड आहे, ठीक आहे. तर हे खडकाच्या रूपामध्ये आपल्याला सापडतं कधी पण, ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये अशुद्धी पण आहे आणि धातू पण आहे. आता आपण जर काय केलं, याच्यावरती प्रक्रिया केल्यानंतर ह्याच्यातून अशुद्धी काढून टाकली तर आपल्याला याच्यात धातू मिळेल. मग तो धातू कोणता असणार आहे? बॉक्साईडने काय मिळतं आपल्याला? अल्युमिनियम मिळतं. पर्याय नंबर 4 योग्य, ठीक आहे. काय आन्सर आला आपला? पर्याय नंबर 4 योग्य. ज्यांना उत्तर येत होते त्यांनी ऑफलाईन कमेंट मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, ठीक आहे. समजलंय सर्वांना? देन आहे पुढचा प्रश्न बघा. पितळ एक मिश्र धातू आहे. पितळ कोणाचा मिश्र धातू आहे सांगा बरं? पितळामध्ये काय काय असतात? पितळ मिश्रच धातू आहे. तुम्हाला आता असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता ह्याच्यामध्ये गटात न बसणारा पर्याय सांगा बरं. गटात न बसणारा म्हणजे काही तुम्हाला फक्त मिश्र धातू देतील आणि एक तुम्हाला शुद्ध देतील, मग तुम्हाला शुद्ध ओळखायचं राहील, ठीक आहे. आता हा जो पितळ आहे हा कशाचा बनलाय? तांबे, कथील, तांबे, जस्त, झिंक, अल्युमिनियम, तांबे आणि लोखंड. तर पितळ हे मिश्रण आहे तांबे आणि जस्ताचं, ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल मॅडम पण आम्हाला कसं कळेल की ह्याच्यामध्ये कोणाचं किती प्रमाण आहे? तर ह्याच्यामध्ये बघा तांबे जे आहे ते जास्त प्रमाणात येतं 80%, ठीक आहे. आणि जस्त जे आहे ते 20% येतं. जस्त किती येणार आहे? 20%, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तांबे 80, जस्त 20 आणि ह्याला एकत्र केलं तर आपला बनतो पितळ, ठीक आहे. लक्षात आलं सगळ्यांना? समजलं आहे? तर जायचं का पुढच्या प्रश्नावर? जाऊया, ठीक आहे. आता बघा कास्य हे कशाचे मिश्रण आहे? आता तुम्हाला कास्याबद्दल विचारलं. कास्य कोणाचे मिश्रण येतं? तांबे आणि शिसे, तांबे आणि लोखंड, जस्त आणि कथील, तांबे व कथील. चला सांगा बरं. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत लिंकला शेअर केलेलं नसेल, सेशनला लाईकही केलेलं नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर लिंक शेअर करायची आहे आणि सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे. आता कास्य कशाचे मिश्रण येणार आहे? तर कास्यामध्ये काय असतं? कथीलचं प्रमाण असतं. काय असतं? कथील असतं. तांब्यामध्ये काय? तांबे प्लस कथील. काय? तांबे प्लस कथील. आता इथे पण सेम टू सेमच आहे. तांबे किती टक्के येणार बघा? याच्यात पण ह्या मिश्रणामध्ये पण तांबे बरोबर 80%, आणि कथील किती असणार आहे? 20%. ओके, लक्षात आलं? 20%. म्हणजे हे संमिश्र काय तयार झालं? हे कास्य तयार झालं. ह्याच्या ज्या रिॲक्शन आहे हे आपण आपल्याला पुढच्या लेक्चर मध्ये शिकायचे आहेत. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. बघा लोहाचे सर्वात शुद्ध स्वरूप कोणते? आता आयनचं विचारलेलं आहे. आयन आहे, याचं सगळ्यात शुद्ध रूप कोणतं आहे? पोलाद, रॉट आयन, कास्ट आयन, स्टेनलेस स्टील. तर लोहाचे एकदम जास्त जे शुद्ध रूप की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये काय असतं? लोह असतं. तर ते कोणते आहे? रॉट आयन. बघा आतापर्यंत काही विद्यार्थी मित्र आहे हे कास्ट आयन लिहायचे, कास्ट लोह, बट तसं नाहीये. त्याच्यापेक्षा पण जास्ती प्रमाण आहे कार्बनचं, ते रॉट आयन मध्ये आहे, ठीक आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 आला योग्य. आणि हा तुमच्या ह्या तुमच्या ग्रुप डी साठीचा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यासोबत एसएससी साठीचाही महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला पर्सेंटेज वाईज पण इथे विचारण्याची शक्यता आहे, म्हणून जास्तीत जास्त याचे पर्सेंटेज करून ठेवायचे, ठीक आहे. बघा गाईच्या दुधात पिवळासरपणा येण्याचे कारण म्हणजे काय? आता गाईच्या दुधाचा आणि म्हशीच्या दुधाच्या कलर मध्ये पण फरक आपल्याला दिसतो की नाही? मग आता गाईचं जे दूध आहे त्याला जो येलो कलर येतो तो कशामुळे येतो? त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या केरोटीनमुळे, ठीक आहे. पर्याय नंबर 3 योग्य. लॅक्टिक तर ऍसिड असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. आता केरोटीनमुळे कलर मिळतो. ऍसिड मध्ये काय आहे? लॅक्टिक ऍसिड दुधामध्ये असतं, ठीक आहे. समजलंय सर्वांना? त्यानंतर बघा पेट्रोलियम हे डॅश डॅशचे जटिल मिश्रण आहे. आता पेट्रोलियम कशाचे मिश्रण आहे? तुम्हाला आजचे सगळे जे प्रश्न आहे मी मिश्रणावरती घेतलेले आहे, म्हणजे तुमचं मिश्रणाचा पण अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. उद्या जे क्वेश्चन घेऊन येणार आहोत ते पण तुमचे व्यवस्थित असे आहे की ज्याच्याने तुमचा पूर्ण व्यवस्थित स्टडी झाला पाहिजे. सांगा बरं पेट्रोलियम मध्ये काय काय असतं? प्रोपेन, ब्युटेन असतं, इथिलीन आणि इथेन असतं. काय असणार आहे? ज्या विद्यार्थ्यांना आन्सर येत असतील त्यांनी कमेंटद्वारे आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आन्सर काय आहे? प्रोपेन अँड ब्युटेन. पर्याय नंबर 1 योग्य. हे मिश्रण कोणामध्ये मिळतं? आपल्याला पेट्रोलियम मध्ये मिळतं, ठीक आहे. देन आहे पुढचा प्रश्न, आम्ल बदल विचारलेला आहे. आता हा प्रश्न तुम्हाला मी होमवर्क मध्ये देत, ठीक आहे. तुम्ही याचा होमवर्क व्यवस्थित करायचा. आम्ल बदल मला सांगायचंय, ठीक आहे. आता समजा
निळा लिटमस जर तुम्ही कशात टाकला, आम्लामध्ये टाकला तर काय कलर होणार आहे, हा तुमचा होमवर्क आहे आजचा. तर हा होमवर्क करायचा आहे, उद्याच्या लेक्चरला विचारला जाईल. ठीक आहे. किंवा लाल लिटमस निळा होतो, लिटमसचा रंग बदलत नाही, यापैकी नाही. आता आम्लामध्ये टाकल्यावरती कलर हा नेहमी कसा असतो आणि आम्लारीत टाकल्यावर कलर कसा असतो, तर तुम्हाला हिंट मी एक देईल. आम्लामध्ये टाकल्यावर कलर लालच होणार आहे आणि आम्लारीत टाकल्यानंतर कलर निळाच होणार आहे. मग आता हे तुम्ही विचार करायचा आहे की याचा आन्सर काय येऊ शकतं. ओके. नंतर बघा, मधाचा मुख्य घटक कोणता? मध हे काय आहे? मध हे सोनेरी क्रांतीमध्ये येतं, जीवनावश्यक. ठीक आहे. आपल्यासाठी औषध सुद्धा एक प्रकारचं औषध आहे, मेडिकल भरपूर युजेस आहे याचे, स्किन प्रोडक्ट, ब्युटी प्रोडक्ट मध्ये सुद्धा युज केलं जातं. तर मधाला सोन्याची उपमा दिलेली आहे. मध हे सोनेरी क्रांतीमध्ये विचारलं जातं है ना. सोनेरी क्रांतीमध्ये मध उत्पादन आणि फळे उत्पादन येतात. मग मधाचा मुख्य घटक कोणता येणार आहे सांगा बरं. ग्लुकोज पण येतं काही प्रमाणात, त्याच्यामध्ये फ्रुक्टोज पण येतं, बट आपण इथे ग्लुकोजच कन्सिडर करणार आहोत. तुम्ही जर मधामध्ये प्रमाण बघितलं तर या सगळ्या साखरेचं येतं, फ्रुक्टोजचं पण येतं, ग्लुकोजचं पण येतं. जिथे तुम्हाला जे ऑप्शन दिले असतील त्या वाईज तुम्ही उत्तर इथे द्यायचे आहेत. ठीक आहे. नंतर रेबीजची लस कोणी शोधली? रेबीजची लस शोधणारे सायंटिस्टचं नाव काय? एडवर्ड जेन, लुईस पॅस्चर, अलेक्झांडर, यापैकी नाही. रेबीज कशामुळे होतो? तर रेबीज एक काय आहे? व्हायरसनी होणारा आजार आहे, विषाणूजन्य आजार आहे. आणि रेबडो व्हायरस, ठीक आहे, रेबडो व्हायरस कशाला कारणीभूत आहे? रेबीज व्हायला कारणीभूत आहे. रेबीज हा आपल्या नर्वस सिस्टीम वरती म्हणजेच आपल्या चेतापेशींवर, आपल्या मेंदूवरती अफेक्ट करतो. ठीक आहे, लक्षात आलं. तर रेबीजची जी लस आहे, रेकॉर्डिंग ती कोणी शोधलेली आहे? एडवर्ड जेनर, लुईस पॅस्चर, अलेक्झांडर फ्लेमिंग, यापैकी नाही. लुईस पॅस्चर. ठीक आहे, पर्याय नंबर दुसरा योग्य. लुईस पॅस्चर यांनी काय केलेलं आहे? रेबीजची लस शोधलेली आहे. ठीक आहे. एडवर्ड जेनर यांनी देवीची लस शोधली, म्हणजे काय? स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्सची कोणी शोधली हे तुम्ही मला पर्यायामध्ये सांगायचं आहे. आजसाठी एवढंच. जो होमवर्कला क्वेश्चन दिलेला आहे तो व्यवस्थित सगळ्यांनी करायचा आहे आणि उद्याच्या लेक्चरला मला सांगायचं आहे. ठीक आहे. ज्यांना आन्सर येत असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर पण सांगायचंय. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी टिक्कर मराठी SSC आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. सेशन आवडल्यास लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचंय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.